सगळ्यात पहिला विषय मित्रांनो की नेमका हा विषय आहे तरी काय, एक फ्रेंच रियालिटी शो आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये 50 दिवस 50 वेगवेगळ्या प्रकारचे सेलिब्रिटी राहतात. तोच पॅटर्न आपल्या इथं आणलेला आहे. अत्यंत लॅविश असा सेट त्यांनी उभारलेला आहे मुंबईला मड आइसलँड या ठिकाणी. खतरनाक असा सेट आहे. त्यामध्ये 50 सेलिब्रिटी जातील, 50 दिवस राहतील. त्यांचा एक प्राइज मनीचा वेगळा विभाग असेल की ट्रॉफी मिळेल. ट्रॉफीचा विषय वेगळा आहे. प्रत्येक शो हा ट्रॉफी आणि प्राइज मनीसाठी असतो, परंतु याच्यात एक कन्सेप्ट असा आहे की प्राइज मनी तुम्हाला एक चॅलेंज दिलं जाईल, एक टास्क दिलं जाईल. लगेच त्यानंतरच तुम्ही जिंकले की तुम्हाला त्याचा प्राइज भेटला जाईल. आणि ज्या व्यक्तीकडनं ते टास्क ते चॅलेंज पूर्ण होणार नाही, जे सतत फेल होतील, ते लगेच गेममधनं आउट होणार. कुठल्याही प्रकारचं वोटिंग आपल्याला करावं लागणार नाही आहे, पुलिंग नाही आहे, काहीच नाही आहे, जज नाही आहे. आणि यात मुळात म्हणजे मित्रांनो एक पाहायला गेलं तर फिजिकल व्हायलन्स देखील चालणार आहे. म्हणजे एखाद्याची कटकट झाली, भांडणं झाले, बिग बॉसमध्ये कसं लगेच बाहेर काढता गच्ची बिच्चरली, इथं फटका जरी ठेवून दिला तरी चालणार आहे. परंतु हा पहिलाच सीझन आहे, सेलिब्रिटी सगळे चांगल्या लेवलचे, अशी कुठलीच गोष्ट होणार नाही. फक्त मला डाऊट आहे रजत दलाल आणि प्रिन्स नरूल या दोघांमध्ये खप्पाखप भांडणं होऊ शकते. तर मुख्य गोष्ट अशी की आता मराठी कोण कलाकार आहे यामध्ये जाणार आहे, बघूया मित्रांनो. सगळ्यात पहिलं नाव येत आहे, सगळ्यात खतरनाक, सगळ्यात बोल्ड आणि ब्युटिफुल असणारे आपल्या जान्हवी किल्लेकरचं. जान्हवी किल्लेकरला देखील त्याचं निमंत्रण आलेलं आहे आणि जान्हवी देखील त्या शोमध्ये जाणार आहे आणि फुल राडा घालणार आहे. 2 नंबरला आहे आपलं मराठमोळं कपल अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी. यांनी आपला बिग बॉसचा सीझन खूप चांगला गाजवलेला होता आणि हे पॉवर कपल देखील आपलं मराठमोळं कपल आता जाणार आहे द 50 या रिॲलिटी शोमध्ये. आलं लक्षात आपली नीलन त्यांची गँग. ती गँग सध्या वेगवेगळ्या रिॲलिटी शोमध्ये जात आहे. सगळ्यात पहिले आपला करण सोनवणे बिग बॉसमध्ये दिसतोय आणि आता त्यांच्याच गँगमधला जो आहे तो म्हणजे सौरभ घाटगे, हा देखील आपल्याला द 50 या रिॲलिटी शोमध्ये जाताना दिसत आहे. ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बघूया तो तिथे काय कमाल करतो. रियालिटी शोचा बादशाह असा मराठी एक व्यक्ती आहे ज्याला सगळे म्हणतात किंग ऑफ रियालिटी शो. त्याची सुद्धा एकदम धाकड एंट्री या शोमध्ये होत आहे. एकदम कुठलाही रियालिटी शो घ्या तुम्ही, सगळे रियालिटी शो त्या व्यक्तीने गाजवलेले आणि जवळजवळ जिंकलेले आहे. तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका मराठमोळा शिव ठाकरे. शिव ठाकरे या शोमध्ये एंट्री घेत असून आत्ताच तो शो 1 तारखेपासून चालू होतोय, परंतु त्याच्या आधीच पब्लिक म्हणते की टॉप 5 मध्ये आम्हाला शिव दिसणार आहे, शिव दिसणार आहे. हा शो जिंकायचा 1 नंबरचा कॅन्डिडेट म्हणजे शिव ठाकरे. तर मित्रांनो हे होते आपले मराठमोळे कलाकार जे 50 सेलिब्रिटींमध्ये त्यांच्याशी भिडायला जाणार आहे. बघूया काय होतोय रिझल्ट, कोण जिंकतंय, कोण हारतंय, कोण काय जलवा दाखवतंय. मी तुमच्या इतकाच मी देखील एक्साइटेड आहे.